बाहेर मस्त पाऊस असो किंवा संध्याकाळच्या चहाची वेळ, असा गरमागरम आणि कुरकुरीत कॉर्न भजीचा बेत झालाच पाहिजे. चला तर मग आज बनवूयात एकदम क्रिस्पी कॉर्न भजी. त्यासाठी सगळ्यात आधी ताजे कणसाचे दाणे अशा प्रकारे सुरीने उभे कट करून एका प्लेटमध्ये काढून घ्या. कॉर्न कट करून झाले की ते एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आता यामध्ये छान चवीसाठी थोडं आलं किसून घालायचं. सोबतच जिरे धने पावडर, तिखटपणासाठी लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भरपूर ताजी कोथिंबीर घालून हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. भजी छान कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये आपण 2 मोठे चमचे तांदळाचं पीठ घालणार आहोत. त्यानंतर गरजेनुसार बेसन घालायचं आणि छान मिक्स करायचं. यात जास्त पाणी वापरायचं नाही आहे, थोडंसं पाणी शिंपडूनच हे बॅटर तयार करायचं आहे. मला इथे बेसन थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून थोडं बेसन ॲड करून घेतलं. आता या बॅटरमध्ये 1 ते 2 चमचे कडकडीत गरम तेल घालायचं. या गरम तेलामुळे भजी अगदी हलकी आणि कुरकुरीत होतात. तेल छान गरम झाल्यावर तयार बॅटरचे लहान लहान गोळे तेलात सोडून मध्यम आचेवर सुरेख सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपली गरमागरम आणि एकदम सुपर क्रिस्पी कॉर्न भजी तयार आहेत. चला आता एकदा या गरम गरम भजीचा मस्त कुरकुरीत आवाज आपण जवळून ऐकूया आणि पाहूया हे किती क्रिस्पी झालेत. आहे की नाही मस्त. बाहेरून एकदम कडक आणि आतून मऊ. हे कॉर्न भजी खाताना खरंच खूप